बी अ किंग आणि ट्रिपल एस अशा नाण्याच्या दोन बाजू आणि इथे नाणेफेक केली जाईल. बी अ किंग असं कॉल आणि बी अ किंग नाणेफेक येथे जिंकली आहे दत्तप्रसादी गुडेवटर संघाने. तर सर काय सांगाल, काय आपला निर्णय असेल? नाणेफेक जिंकलायत. प्रथम क्षेत्ररक्षण करणार फिल्डिंग. त्यांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. सेकंड मॅच. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय, परंतु बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉल वरती फेकलाय सीमा पार. येतोय षटकार. 6 रन. दुसऱ्या बाजूला विनय. यावेळेला मात्र कमी गतीचा चेंडू पिक केलं आणि येथे बॉलला उडवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. येतोय षटकार आणि कमबॅक केलं. यावेळेला उडवलंय बॉलला, परंतु चेंडू हवेमध्ये. फिल्डर पोहोचेल का? हो, पोहोचलाय. विकेट येते आणि येथे मात्र पहिला धक्का बसतोय त्रिमूर्ती लोटे टीमला. तुषारला आता मात्र डग. यावेळेला मात्र उडवलं बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषेच्या बाहेर. येतोय षटकार. 6 रन. तितकंच ताकदीचं आहे. यावेळेला मात्र आता चकवलं गेलं आणि चेंडू पोहोचलाय थेट यष्ट्यांवरती. दांडी गुल. विठ्ठल लक्ष त्याने उभारलं असतं. 8 चेंडू फेस केले. 15 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले. अगदी परफेक्ट यॉर्कर शफल झाला होता आणि त्यानंतर लेग स्टिक दिसत होती आणि तिला माफी देणार नाहीये तो. यावेळेला मात्र चेंडू हवेत आणि येथे मात्र फिल्डर पोहोचेल का? चेंडू पर्यंत आलाय जरूर, परंतु केले चूक आणि ही चूक बॉलला घेऊन चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन मिळेल 4. चेंडू हवेत होता आणि येथे मात्र जजमेंट चुकलं आणि त्यामुळे हा बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. फिंगर थोडेसे रोल केले होते बॉल वरती आणि त्यानंतर मिसटायमिंग स्ट्रोक. अगदी समोर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवेत असताना फिल्डरने थोडीशी चूक केली. सागर गोलंदाजी करतोय. हा चौकार आता मोठे बॅटर्स मैदानात. लोअर फुल टॉस बॉल. आता चूक झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. येतोय दमदार षटकार. 6 रन झाली. पुन्हा एकदा सागर. यावेळेला मात्र आता दूरवर चेंडू होता, त्याला आणलं आपल्या बॅट वरती आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. ओव्हरमध्ये गोलंदाज. पहिला बॉल शॉर्ट बॉल. येथे मात्र उडवलंय कव्हर रिजन वरती. फिल्डर तर आहे, पोहोचेल का? नाही. यावेळेला मात्र पंच इशारा करतायत. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. 6 रन. विशाल स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय. बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. पंच इशारा करतायत. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती येतोय हा दमदार षटकार. 6 रन. विशालच्या बॅट मधून हा षटकार. शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र पुल करण्यात आलं आणि अगदी डिक्लेअर बॉक्सच्या बाजूला बाउंड्री लाईन आहे तिथे हा षटकार. 6 रन. 6 धावा येथे वसूल करण्यात आल्या आहेत या बॉलवरती. पहिले 2 बॉल वाईट, त्यानंतर षडयंत्र नक्कीच बनवलेत. त्रिमूर्ती लोटे टीमने आडव्या बॅटने हा फटका तर सजवलाय आणि फ्लॅट बॅटेड हा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी बॉलला पाठवलंय. 6 रन या बॉलवरती वसूल करण्यात आले आहेत. अखेरचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील रन खूप चांगले बनवले जात आहेत आणि टार्गेट खूप मोठं बनवलं जात आहे समोरच्या टीम संघासमोर. तर पाहूया हे टार्गेट अजून किती मोठं बनवलं जाईल. अजूनही पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा उडवलंय. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल देखील पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा लगातार दुसऱ्या बॉलवरती हा लगातारचा षटकार. 6 रन. पुलचा फटका. पॉवरफुल ताकद दाखवली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय लगातारचा तिसरा षटकार. येथे सनीच्या बॅट मधून सनीने केले कमाल या अखेरच्या षटकामध्ये आणि नक्कीच आपल्या धुवाधार बॅटिंगने टार्गेट देखील मोठं बनवलं. सनी हा नक्कीच कमाल करून देतोय. पहा अखेरचा बॉल. शॉर्ट बॉल पुल केलं आणि आता काऊ कव्हरच्या दिशेला हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच अखेरचं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं. नक्कीच वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत होता, परंतु त्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग सनीची आपल्याला पाहायला मिळाली. फिंगर रोल केले होते. अखेरचा हा षटकार आपल्या स्क्रीनवरती.
शॉर्ट बॉल आणि त्याला मात्र नक्कीच ताकदीच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळालं, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. पहिल्या इनिंगचा खेळ आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिले गेले तर अजित याने सुरुवात केली, 15 रन त्याने बनवले आपल्या टीमसाठी, 8 चेंडू त्याने फेस केले. तुषार याच्या खात्यामध्ये 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सनीने कमाल केली, 26 रन नॉट आउट त्याच्या खात्यामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 7 चेंडूंवरती त्याने बनवले. त्यानंतर विशालची साथ त्याला नक्कीच लाभली, 12 चेंडूंवरती 27 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुकर पहिले षटक, त्यामध्ये नक्कीच 3 चेंडू डॉट बॉल फेकले, 1 विकेट त्यांनी मिळवली आणि 13 धावा येथे खर्च केल्या. त्यानंतर धीरज यांच्या षटकामध्ये नक्कीच खूप जास्त रन खर्च झाल्या, 2 षटकं त्यांनी हाताळली, 37 धावा त्यामध्ये खर्च झाल्या. अबीर शॉट अच्छा है, सुंदर टाइमिंग, गेंद को खेल दिया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद, क्या जबरदस्त बल्लेबाजी करते हुए मितवा अबीर से, बल्लेबाजी का प्रदर्शन मितवा अबीर से द्वारा. खेल ताज को या जिंदगी का अपना इक्का तभी दिखाना जब सामने बादशाह हो. अमीर जैसे एक अनुभवी का गेंदबाज, उनके खिलाफ मितवा ने कमाल की बल्लेबाजी की है और दमदार स्ट्रोक खेल रहे हैं. इस बार हवा में गेंद और पॉइंट पर खिलाड़ी तैनात गेंद के नीचे. तांबट साहब ने विकेट प्राप्त किया है, पॉइंट पर बहुत ही बेहतरीन शानदार कैच. पर ये ग्राफिक देखें, टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा 15 गेंदों में 30, 200 का स्ट्राइक रेट, 4 छक्के इनके बल्ले से बहुत ही बेहतरीन आगाज कर. शॉट अच्छा, टाइमिंग बेहतरीन, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया, आगे गेंद थी, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. प्रारंभिक बल्लेबाज है, मैजिकल ओवर में बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल इनको मौका मिला, पहली गेंद का सामना कर रहे हैं. मतलब देखिए 21 गेंद है, 21 बहुत अच्छी जानकारी देते हुए. हवा में गेंद है और खिलाड़ी है गेंद के नीचे आउट. प्रहलाद मोरे बैक टू द पैवेलियन. दत्त प्रसाद के मुकाबला त्रिमूर्ति लोटे टीम जीतती है तो सचिन साहब बिल्कुल ये टूर्नामेंट देख रहे हैं. इनकी तरफ से 1000 का इनाम, वो भी बहुत बेहतरीन खिलाड़ी है, आयोजन करता है. और अभी त्रिमूर्ति लोटे की बात करें तो ये टीम इन्होंने बनाई है, खास करके नाना बाबले आमरे, इन्होंने ये टीम बनाई है जिसमें लोटे MIDC के वो 6-7 खिलाड़ी और बाकी खेड़ तालुका के खिलाड़ी हैं. अच्छा कैच, बल्लेबाज आउट रहा है. और गैलेक्सी 11 जाका देवी, TWJ गॉगर आप तैयार है टॉस के लिए. विकेट गिर गया तो समय खेल अभी भी आना बाकी, विकेट गिर गया तो कल्पेश जी हमारे साथ जुड़ेंगे. समोर पाहायला मिळतोय मान्यवरांच्या हस्ते पहले फील्डिंग करने का फैसला लिया, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, पुल किया था लेकिन खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात है. सुंदर कैच आउट. और निर्णायक ओवर का खेल, मदन सांदे और एक खिलाड़ी जिनके पास अनुभव है, जिनके पास प्रतिभा है, जिनके पास टैलेंट है और ऑलराउंड. के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते, पॉइंटर कवर के बीच से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. वेलकम बाउंड्री. राउंड विकेट, कमाल की गेंदबाजी करते. अच्छा स्ट्रोक, सुंदर टाइमिंग, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. डाउन द लाइन छक्का अभिषेक के बल्ले से. स्कोर पहुंच चुका है इसी के साथ 49 पर. अब देखिए ये जो बड़े स्ट्रोक आ रहे हैं ना तो जीत का अंतर थोड़ा कम हो जाएगा. त्रिमूर्ति लोटे, ये मुकाबला आप जीते तो सचिन साल के इनकी तरफ से आपको मिलेगा 1000 का इनाम. बॉल की जरूरत है, ये अच्छा स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच आगे डालने की कोशिश. और देखिए किस तरह से स्ट्रोक थोड़ा आगे आए और सीधे बल्ले से अभिलाष जिन्होंने 11 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया. और एक बार फिर नागेश गमरे 1 ओवर 7 रन 2 विकेट, अनिकेत तांबट 1 ओवर 3 रन 1 विकेट, मदन सांदे महंगे साबित हुए, आकाश आमरे 1 ओवर 14. और विनय की बात करें तो आज 1 ओवर 13, धीरज 2 ओवर 37 बहुत महंगे साबित हुए, 1 विकेट प्राप्त किया. और 1 ओवर 12 रन अथर्व, सागर 1 ओवर 20 महंगे साबित हुए. तो विशाल सनी, अजीत आमरे का कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया. तुषार गमरे ने 6 रन बनाए. अब देखते हैं यहां से वो मैन ऑफ द मैच का अवार्ड किसको जाएगा. नाना, अजीत आमरे, बिल्कुल आपने वो टीम बनाई है.
और अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। त्रिभुति लोटे वन बाय 28 रन